नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की अतिशय महत्वपूर्ण म्हणजे बुक लिस्ट जे की आपल्या टीईटी परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहे, ते कोणत्या प्रकारची वापरणं गरजेचं आहे, कोणते पुस्तक वापरल्यानंतर आपल्याला या परीक्षा क्रॅक करता येते. चला तर मग मित्रांनो, स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. माझ्या समोर एक पेपर आहे आणि तो पेपर आहे मित्रांनो गणित आणि विज्ञान या विषयाचा. जर तुम्ही फर्स्ट पेपर देत असाल तरी चालेल किंवा सेकंड पेपर देत असाल, सेकंड मध्ये सामाजिक शास्त्र देत असाल तरी व्हिडिओ बघा. त्याचे पण मी पुढे विश्लेषण करणारच आहे, कोणते पुस्तक वापरायचे, कशा पद्धतीने तयारी करायची. गणित आणि विज्ञान वेळ आहे मित्रांनो आपल्याला पेपरसाठी 2.5 तास, साधारणपणे 2 पासून 4:30 पर्यंत. एकूण गुण आहेत 150 गुण आहेत मित्रांनो. किती? 150 गुण आहेत. आता या 150 गुणामध्ये आपल्याला साधारणपणे ओपनच्या विद्यार्थ्याला 90 गुण मिळवायचे, बरोबर. ओपनचा विद्यार्थी 90 गुण मिळवायचे आणि जे कास्टचे विद्यार्थी आहेत, कास्टचे विद्यार्थ्यांनी 83 गुणापर्यंत पोहोचायचे. आणि दुसरी गोष्ट अजून एक क्लिअर करतो, तुम्ही जर इथं आरक्षण घेतलं टीईटी मध्ये 90 क्रॉस केले नाही, टीईटी परीक्षेमध्ये तुम्ही 90 क्रॉस केलेले नसतील तर तुम्हाला भविष्यामध्ये कास्टमध्ये संधी भेटतच, कास्ट मधल्या विद्यार्थ्याला ओपन मध्ये संधी भेटत नाही, यावरती निदर्शनास आलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल, 55% आणि 60% मुद्दा, म्हणजे 60% मार्क असणारेच विद्यार्थी, कास्टचा असू द्या किंवा ओपनचा असू द्या, या विद्यार्थ्यांना ओपनच्या आणि कास्टच्या जागा हव्या असतील त्यांनी तात्काळ तुम्ही जर टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा कशामधून कास्टमधून पास झाला असेल तर ओपन मध्ये पास करून घ्या मित्रांनो. तुम्हाला संधी वाढलेल्या असतील, परीक्षेचा अभ्यास केला तरी कुठलीच नुकसान सुद्धा होणार नाही. चला, महा टीईटीच्या बाबतीत आपल्याला पुस्तक लिस्ट वापरत असताना कोणत्या गोष्टीची तयारी करणं गरजेचं आहे. आता इथे विषय सुद्धा आहेत मित्रांनो. 2 लँग्वेज असतात, बालमानसशास्त्र, गणित आणि विज्ञानचा पेपर असल्यामुळे गणित आणि विज्ञान. आता लक्षात घ्या, प्रत्येक विषय जर बघितला 30 गुणाला आहे. आणि लँग्वेज निवडत असताना मित्रांनो मराठी इंग्रजीच निवडा, कारण आपलं बोलीभाषा मराठी आहे आणि इंग्रजीचे प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये दाखवतो, कशा पद्धतीने सोपे असतात ते सुद्धा दाखवणार आहे. आणि हे तर कंपल्सरी आहे. बालमानसशास्त्र, तुम्हाला बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या तयार केला तरच, जे की आपल्या डीएड बीएड ला असताना आपण जे काही मानसशास्त्र अध्यापन पद्धती शिकलेली आहे याच्यावर जास्त काम करायचे. पुस्तक वापरत असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, बालमानसशास्त्राच्या बाबतीत फडके किंवा निराली प्रकाशनचे जे की आपले डीएड बीएड ला झालेले पुस्तक वापरा मित्रांनो, त्याच्यातून जास्तीत जास्त फायदा होईल. फडके किंवा निराली प्रकाशन वापरणं आवश्यक आहे. आता त्यानंतर मराठी व्याकरणच्या बाबतीत जर बघितलं, तुम्ही बेस्ट पुस्तक आहे आपलं बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा मोरावाळंबे सरांचं. मित्रांनो, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता तुम्ही किंवा मोरावाळिंबेचं पुस्तक वापरू शकता, मोरावाळिंबीचं पुस्तक वापरू शकता. या दोन्हीपैकी कुठलेही एक असेल तरी चालेल, ठीक आहे. त्यानंतर जर विचारात घेतलं मित्रांनो, इंग्रजी व्याकरणासाठी सुद्धा तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता. गणित आणि विज्ञानचा जर विचार केला, 8वी 9वी 10वी विज्ञान वाचायला विसरू नका. तुम्हाला त्यातले साधारण विज्ञान मधले 20 प्रश्न तरी क्रॅक करायला कोणीही अडवू शकत नाही. कुठलं? विज्ञानाच्या बाबतीत. गणिताला प्रॅक्टिस लागते, पुस्तक कुठलंही वापरलं तरी चालेल, पण मी एक सजेस्ट करतो, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा मित्रांनो. पंढरीनाथ राणे सरांचं, चैताली प्रकाशन, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक. सर्व टाईप करायचे, एकही टॉपिक सुटला नाही पाहिजे आपल्याकडून, याच्या पद्धतीने आपल्याला या पुस्तकाची वापर करायचा आहे गणित या विषयासाठी. आता पेपरवर थोडी तिरकी नजर टाकू आपण. पेपर जर बघितला 1 ते 30 आपलं मराठी व्याकरणावर प्रश्न आहेत. बघा मित्रांनो, इथं समासातील प्रश्न विचारलाय, समास करणं आवश्यकच आहे. समानार्थी शब्द संग्रह करणं आवश्यक आहे. विरुद्धार्थी शब्दसंग्रहाचाच भाग आहे हा सुद्धा. अचूक शब्द ओळखा, मन पूर्ण करा. सम्राट सिंह नाटकाचे म्हणजे एक साहित्य विचारलेलं आहे. वैष्णव काव्यसंग्रह विचारलेला आहे. शब्द विचारलेला आहे. त्यानंतर वाक्याचा प्रकार विचारलेला आहे. उपसर्ग विचारलेला आहे, प्रत्येक गटीत उपसर्ग गटीत. त्यानंतर तुम्हाला न चुकता टीईटी परीक्षा जर बघितली, प्रत्येक वर्षी पत्रलेखन या घटकावर प्रश्न विचारला जातोच आणि त्याचं सुद्धा तयारी व्यवस्थित करायचे. मराठी वर्णमालेवर एक प्रश्न आलेला आहे. त्यानंतर लघु गुरुक्रम म्हणजे वृत्तावर प्रश्न येतोच हमखास.
त्यानंतर तुमचं स्पेशल ठरलेलंच असतं, साधारणपणे 3 किंवा 4 किंवा 5 सुद्धा प्रश्न तुमचे उतार्यावर असतात आणि ते उतार्यावर आपल्याला उतारा वाचून जागच्या जागीच उत्तर द्यायचं असतं. वाक्यप्रचार आहे, त्यानंतर लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा विचारले, त्यानंतर आपल्याला प्रकार विभक्तीचा विचारलंय, त्यानंतर शब्द जोडी म्हणजे जास्त करून कशावर भर दिलाय रे, मराठी व्याकरणामध्ये तुम्ही बघताय आता वृत्तावर 2 प्रश्न आहेत, त्यानंतर अलंकारावर प्रश्न आहे, त्यानंतर जे काही 30 प्रश्न आपण कंप्लीट केले, सर्वाधिक भर कशावर दिलाय, शब्दसंग्रह या घटकावर दिलाय. म्हणजे आपल्या वाचनात आले पाहिजे शब्दसंग्रह. आता गावाकडे थोडस आपण जर बघितलं, म्हणी रोजच्या जीवनात व्यावहारिक जीवनामध्ये आपण वापरतच असतो. विरुद्धार्थी समानार्थी शब्द अगदी सोपे असतात. या विषयामध्ये जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 27-30 मार्क मिळवायचे आहेत आपल्याला. हा विषय सोपा आहे म्हणून सांगतोय. मराठी व्याकरण जर बघितलं 25-27 मार्क किंवा 30 मार्कापर्यंत पोहोचायचे आपल्याला, हे माइंड मध्ये ठेवा आणि या दृष्टीने अभ्यास करा. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही अभ्यास कमी करून पास होता येत नाही. परीक्षा नक्कीच अवघड आहे. नुसते पुस्तक आणून ठेवायचे नाही, प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न विचारलेत, कशा पद्धतीने आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे, याकडे आपली काटेकोर नजर असली पाहिजे. ठीक आहे. चला मित्रांनो, दुसरा विषय आहे इंग्रजी. तर इंग्रजीमध्ये सर्वात महत्वाचं एक काम करा, मागचे जे काही 7 टीईटी झाले त्याचे पेपर रीड करून घ्या एकदा, सर्व 7ला 7, फर्स्ट पेपर सेकंड पेपर दोन्हीच्याही लँग्वेजच्या बाबतीत इंग्रजीमध्ये नेमकं काय विचारलंय तुम्हाला अवाका लगेच कळून जाईल. आता पहिला प्रश्न बघितला, फिगर ऑफ स्पीच अलंकार विचारलाय मित्रांनो, लक्षात घ्यायचे. त्यानंतर आयडेंटिफाय द पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज एन एरर विचारलेला आहे. आता हा प्रश्न ज्यांचा गाढा अभ्यास आहे त्यांना सुटतो, अदरवाईज दुसऱ्या व्यक्तीला आपल्याला सुटत नाही. आणि एरर कुठं आहे बाबा, कुणाच्या अगोदर काय वापरलं नाही पाहिजे, इथं विचारलं आहे. क्लॉज विचारलंय. त्यानंतर क्वेश्चन टॅग हमखास विचारतात. मिसप्लेट म्हणजे आपल्याला काय विचारलं जातं, ते तुमचं हे काय आहे, याच्यामध्ये शब्दसंग्रह कुठलं, म्हणजे मिसप्लेट म्हणजे चुकीचा शब्द कोणता आहे विचारलेला आहे आपल्याला याच्यामध्ये. त्यानंतर अंडरलाईन फ्रेज विचारलेली आहे. त्यानंतर विचारलेलं आहे मित्रांनो इथं क्रमानुसार अर्थपूर्ण शब्द तयार करायचे, मिनिंगफुल वाक्य तयार करायचे. अंडरलाईन वर्डला काय म्हणतात तिथे विचारले, ऍडव्हर्ब आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, प्रिपोजिशन आहे की कंजक्शन आहे, नेमकं काय विचारलंय बघा. काय इथं ऑक्झिलरी वर्ब विचारलेला आहे आपल्याला, इथं वन वर्ड सबस्टिट्यूशन. त्यानंतर इथं वाक्य सुधारणा म्हणजे वाक्यामध्ये करेक्ट वाक्य ग्रामॅटिकली आपल्याला कोणताही विचारलेलं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हटलंय, योग्य वाक्य काय. मॅन आउट ऑड म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे विरुद्धार्थी शब्द सुद्धा विचारलेला आहे. इथे विचारले मिनिंगफुल द अंडरलाईन ऍडम्स फ्रेजेस आणि ऍडम्स आपल्याला 1-2 येतच असतात. त्यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातलं फ्रेजेस आणि ऍडम्स वाचून घ्यायला विसरू नका. त्यानंतर स्पेशालिटी हुई केअर द फिट इज म्हणजे नेमकं याचा अर्थ काय होतो ते विचारलेलं आहे. फॉलोइंग द क्वेश्चन्स विच इज फॉलोइंग इज द रॅक्टिकल क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला. चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स वर प्रश्न विचारलेला आहे. आता मी हे सांगतोय परत मित्रांनो, मराठीत जसा उतार होता तसा इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला उतारावर 2, 3, 5 प्रश्न विचारले जात असतात. ठीक आहे. चला त्यानंतर पुढे बघू आपण स्टेप बाय स्टेप. हे झालं म्हणजे इंग्रजीमध्ये काय विचारले हे आपल्याला अवाका कळायला पाहिजे, तरच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आगामी काळामध्ये चांगले गुण मिळवता येतात. आता बालमानसशास्त्र जर बघितलं तर सोल ऑफ डीएड बीएड म्हणजे आत्मा आहे डीएड बीएडचा, कारण या विषयामध्ये सुद्धा आपल्याला चांगले गुण मिळवता आले पाहिजे. समजा आपण मराठीमध्ये जसे 25 गुण मिळवले, इंग्रजीमध्ये 10-15 गुण मिळाले तर काय अडचण नाही, पण या विषयावर जरा थोडं फोकस जास्त करा. आपलाच विषय आहे, आपण शिकत आलेला विषय आहे. या विषयामध्ये मित्रांनो 20+ मार्क कसे येतील या दृष्टीने पावलं टाकणं आवश्यक आहे. आणि गणितामध्ये सुद्धा 5-6 गणित आउट ऑफ कव्हरेज असतात, जिओमेट्री वगैरे ना डेंजर काम असतं. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर काढून जर बसलो आपल्याला आपला वेळ कधी गेला समजत नाही, त्यावेळेस ते 4-5 गणित आपले नाहीतच म्हणून समजा, पण आपला स्कोर साधारण 22 पर्यंत गेला पाहिजे.
त्याचा फायदा तुम्हाला टेट एक्झामला सुद्धा होणार आहे. टेट एक्झामला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. आणि जे काय आता विज्ञान आहे तर विज्ञान, परिसर अभ्यास आहे तर परिसर अभ्यास, हे जे काय बिनभरवशाचे सब्जेक्ट आहेत, किती बिनभरवशाचे सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये साधारण जर बघितलं आपले टोटल किती होते, इकडे जर बघितलं बघा 10 2 12 2 actually 3 4 5 6 7 8, अरे ह्या 4 विषयामध्येच पास होतोय आपण. पण आपल्याला त्याच्यामध्ये 10-12 मार्क ऍड करायचे, फक्त 10 किंवा 12 मार्क ऍड करायचे. आपलं 92-94 जर गुण आले तरी आपण ओपन मध्ये टीईटी सारख्या परीक्षा क्रॅक करत असतो. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं सोशल सायन्स वाचावं काय. सोशल सायन्सच्या नादात जर बसलात मित्रांनो तर तुम्हाला तुमचा वेळ पुरणार नाही. तुम्ही जो अभ्यास करताय तो योग्य दिशेने आहे का नाही समजणार नाही. त्यासाठी काय करायचं, पाठ्यपुस्तक जेवढे होतील तेवढे पाठ्यपुस्तकाचे जे काही प्रॉपर बुक मार्केटला असतात बाबा पाठ्यपुस्तकावरील प्रश्नावर आधारित ते बुक्सचे वाचायच्या आहेत. ठीक आहे. आता विद्यार्थी काय करतो, जातो बाजारामध्ये मार्गदर्शक पुस्तिका आणतो, तीच बरडतो, परीक्षा आल्यावर त्याच्यावर 15-20 दिवस 50 दिवस काय काम करतो आणि परीक्षेमध्ये त्याला निराशा येते. त्यामुळे मार्गदर्शक पुस्तिका वाचून तुम्ही कधीच पास होणार नाही, लक्षात ठेवा. प्रॉपर पुस्तक असले पाहिजेत. प्रॉपर पुस्तकाशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ठीक आहे. थोडक्यात आता मी गणिताचं सांगतो. गणिताचे 4-5 जे घटक असतात ते आपल्या डोक्याच्या बाहेरले असतात बघा मित्रांनो. त्या घटकाच्या नादी लागत बसायचं नाही आपल्याला. जे आपले गोष्टी आपल्याला जमतात, ज्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात किंवा आपण अभ्यास करत असताना, आता हे बघा हा प्रश्न सोपा आहे. हे जर बघितलं 91 नंबर 92 नंबर 93 नंबर, हे सोपे प्रश्न आहेत पण अवघड सुद्धा आहेत. बघा इथे हा नफा तोट्यावर नोटाबंद वेळी बँकचे काय विचारले आपल्याला, इथे विचारलेले आहे बँकेचा एक सरळ व्याज आणि सरळ व्याजाचा प्रश्न विचारलाय. त्यानंतर त्रिकोण परिमिती विचारलेली आहे. आता हा प्रश्न जर बघितला, याला जर जास्त वेळ घालवत बसलात या आकृत्या वगैरे तर तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे असे प्रश्न न सोडवता सरासरीवरील प्रश्न सोडवा, नफा तोट्यावरील प्रश्न सोडवा. त्यानंतर मित्रांनो इथे विचारले काळकाम मजुरीवरला प्रश्न सोडवा. धातूचा भरीव गोळा तयार करायचा आहे आपल्याला. याचं धातूचा गोळा म्हणजे गोलावर प्रश्न आहे, म्हणजे त्याचं सूत्र येत असेल तरच असे प्रश्न सुटत असतात. त्यानंतर मित्रांनो हा सोपा प्रश्न आहे, पदावली विचारले. त्यानंतर मित्रांनो आलेख, 100% आलेखावर प्रश्न येतो. जसं आपण मराठी इंग्रजीमध्ये उतारा असतो तसं या परीक्षेमध्ये सुद्धा फिक्स म्हणजे गणित या विषयामध्ये 1-2 आलेख सुद्धा विचारले जात असतात. त्याच्यावर जबरदस्त कमांड असली पाहिजे. प्रश्न सोडवायचं जास्त अवघड नसतं. कोणत्या वर्षी भाताच्या उत्पादन शेकडा प्रमाण सर्वात जास्त होते, अरे कोणतं मोठं आहे ते बघा. 2015चं हे सरळ मोठं दिसतंय ना, बरोबर. मग ते प्रमाण जास्त होतं का नाही. स्तंभ कोणता मोठा आहे त्याच्यावर आपल्याला लगेच उत्तर काढता येतं. गव्हाचे सरासरी उत्पादन किती क्विंटल आहे, क्विंटलचा विचार करून सर्वांची टोटल करून क्विंटल विचार करायचे. गव्हाचे शेकडा उत्पादन किती आहे, खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही विचारले, यातली मूळ संख्या कोणती नाही विचारले. मग मूळ संख्या कोणती नाही हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. पण नायक रेषा या बिंदू जास्तीत जास्त त्रिकोण काढता येतात, किती काढता येतात, 12चं काय होतं नेमकं, हे असे जे काही प्रश्न आहेत. नळ टाकीवर प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर याच्यामध्ये त्रिकोणाचा पाया उंचीपेक्षा मोठा आहे आणि ते थोडस वेगळं दिलेलं आहे. तर मग हे याची बेरीज करून व्यवस्थितरित्या आपल्याला हे क्रॅक करता आलं पाहिजे, बरोबर. खालीपैकी कोणता प्रकार आहे, परिमय. त्यानंतर वडील म्हणजे वयवारीवर प्रश्न विचारलेला आहे. रांगा विचारल्यात, श्रेणीवर प्रश्न आहे. परत आकृती एखादी येते. त्यानंतर 7च्या पटीतील 19 नैसर्गिक संख्यावर प्रश्न विचारलाय. सापेक्ष मूळ संख्यांची जोडी विचारली. चक्रीय समलंब चौकोनाचा एक कोन विचारलाय. 5:20 वेळ एका दिवसात शेकडा प्रमाण किती विचारले, दिवसामध्ये किती तास असतात हे आपल्याला माहित असल्यावर अशा प्रश्नाचं उत्तर काढायला कुठलीच अडचण येत नाही. मग मित्रांनो त्याच्यानंतर विज्ञान चालू होतं. विज्ञानाच्या बाबतीत जर बघितलं, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रासाठी पुस्तक, सामाजिक शास्त्रासाठी मी काय म्हणतोय, बाजारामध्ये जे काही पाठ्यपुस्तक वर आधारित पुस्तक आहेत ते रेफर करा. आणि विज्ञानासाठी परत एकदा सांगतो, 8वी 9वी 10वी महाराष्ट्र बोर्ड
बोर्ड महाराष्ट्र बोर्डची पुस्तकं यूज करायची आहेत. 8वी 9वी 10वी महाराष्ट्र बोर्डचे पुस्तकं यूज करायची आहेत. अशा पद्धतीने तुमची परीक्षेची रूपरेषा आणि बुक्स तुमच्याकडे अवेलेबल असले पाहिजेत मित्रांनो. त्याच्याशिवाय ही परीक्षा क्रॅक करणं अवघड जाणार आहे. तर त्याच्या पुढे जर बघितलं, आपली आताच 1 ऑगस्ट पासून महा टीईटी मिशन 90 काय झालेली आहे, बॅच चालू झालेली आहे. त्यासाठी हे पोस्टर सुद्धा दाखवतो मी तुम्हाला. याच्यामध्ये काय काय भेटतं. 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून देण्याची हमी आहे. फक्त प्रॉपरली लेक्चर रोजच्या रोज अटेंड करणं आवश्यक आहे. कितीही बिझी असाल तरी लेक्चर जर अटेंड केला, रोजच्या रोज 1-1, 2-2 प्रश्नाचा सराव तुमचा झाला पाहिजे, या दृष्टीने बॅचची डिझाईन केलेली आहे. बेसिक पासून तयारी करून घेतली जाईल. जे की गॅप देणारे लोक असतात, गृहिणी असतात, ज्यांना अभ्यास सोडून खूप दिवस झालेला असतं, त्यासाठी बेसिक पासून व्यवस्थित तयारी करून घेतली जाईल. विद्यार्थ्यांचे प्रवेश 50 पेक्षा जास्त होऊन गेले, ते तर सांगायची गरजच नाही. टेस्ट सिरीज, नोट्स, सर्व पेपर पॅटर्न नुसार लेक्चर कितीही वेळेस पाहू शकणार आहात. म्हणजे गणितासारखे, इंग्रजी सारखे जर विषय बघितलं, लेक्चर विद्यार्थी मित्रांनो डबल पाहावं लागतं, ट्रिक्स समजून घ्याव्या लागतात. तर त्यांच्यासाठी कितीही वेळेस पाहण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. आणि शेवटी माझा नंबर दिलेला आहे. मला तर वाटत नाही प्रत्येकाने सेव्ह केलेला असेल. नवीन विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी आपले जुने विद्यार्थी कारणीभूत ठरत असतात. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं सर्वांचे धन्यवाद. माझे आत्ता जर बघितलं 2000+ ऍडमिशन आहेत मित्रांनो. सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेणारी आपली अकॅडमी आहे. कारण आपल्याकडे जे काही एका सब्जेक्टसाठी 2-2 टीचर ठेवलेले आहेत. म्हणजे कोणत्या टीचरचं जर एखाद्याला समजलं नाही, दुसऱ्या टीचरचं ऑटोमॅटिकली समजतं. आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. लँग्वेज असू द्या, गणित असू द्या, मानसशास्त्र असू द्या किंवा परिसर अभ्यासाच्या काही सब्जेक्ट शिकवले जातात. सगळे सब्जेक्ट शिकवणं अशक्य आहे. त्यामुळे काही सब्जेक्टवर आपण जे की पेपर रिडिंग करून व्यवस्थित विद्यार्थ्यांना शिकवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आगामी काळासाठी तयारी करायची आहे आपल्याला. आणि पुस्तक लिस्ट प्रॉपरच वापरायची, तरच पास होता येणार आहे. कारण नोकऱ्या सोप्या राहिलेल्या नाहीत. आणि तुम्ही नोकरी करायची जर मनात दाट इच्छा असेल, मेहनत केल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होत नाही. शेवटी जाताना एकच सांगतो, यशाला शॉर्टकट नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.